नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना, शुभ सकाळ. माझा श्वास माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आज झेंडूला करतोय जरती फवारणी आणि त्यामध्ये आपण घेतो इसाबीन आणि विलेक्टिंगची कीटकनाशक याचा एकत्रित वापर करतोय. तर या व्हिडिओमध्ये आपण इसाबीन आणि विलेक्टिंगची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, प्रथमतः आपण जाणून घेऊयात या जे विलेक्टिंग जे आहे यामध्ये घटक काय काय असतात. तर इमामियम बेंझोएट 1.5% आणि प्रोफेनोफॉस 35% हे याचे घटक झाले. यानंतर आपण जाणून घेणार आहोत जे सक्रिय घटक आहे त्याची थोडक्यात माहिती काय काय, त्याचे फायदे काय काय. चला तर मग जाणून घेऊयात. तर प्रथम आहे अमोनियम बेंझोएट. हे याचा रासायनिक वर्ग आहे ओव्हरमॅक्टिन डेरिव्हेटिव्ह हा याचा रासायनिक वर्ग आहे. क्रियाशीलता म्हणजे मोड ऑफ ॲक्शनचा आहे तो हे जे इव्हॅमेक्टिन बेंझोएट जे आहे ते जे कीटक आहे त्यांच्या नर्वस सिस्टीमवर कार्य करते आणि त्यांचा क्लोरोसिस चॅनलशी संबंध बांधते, ज्यामुळे पॅरासिस आणि त्या कीटकांचा मृत्यू होतो. यानंतर लक्ष्य कीटक जे आहे ते मुख्यतः लॅपिडोप्टेरा लार्वा जे आळी आहे आणि इतर सकिंग पेस्ट जे आहेत म्हणजे ज्या रस शोषक जे किडे आहेत त्यावरती हे कीटकनाशक प्रभावी आहे. तर यानंतर आपण जाणून घेऊया दुसरा जो घटक आहे प्रोफेनोफॉस याची थोडक्यात माहिती. तर मित्रांनो, त्याचा रासायनिक वर्ग येतो ऑर्गॅनोफॉस्फेट आणि याची क्रियाशीलता जी आहे म्हणजे मोड ऑफ ऑक्सिजन जो आहे तो आपण नर्वस सिस्टीमवर कार्य करतो, कीटकांच्या नर्वस सिस्टीमवर कार्य करतं आणि यामुळे तांत्रिक प्रणालीमध्ये ॲसिटोलोक्लोरिनच्या संचयामुळे पॅरालिसिस होतो आणि कीटकांचा मृत्यू होतो. तर लक्ष्य कीटकांमध्ये बरेच कीटक जसे की सकिंग पेस्ट ज्या आहेत म्हणजे ज्या लार्वा किंवा ज्या बाकीच्या कीटक जे आहेत त्यावरती हे खूप प्रभावी आहे. तर मित्रांनो, आपण यानंतर जाणून घेणार आहोत तर या जे विलेक्टिंग जे कीटकनाशक जे आहे त्याचे याचं फॉर्म्युलेशन काय आहे म्हणजे WDG फॉर्म्युलेशन थोडक्यात जे आहे त्याची आपण थोडक्यात माहिती चला तर मग जाणून घेऊयात. तर मित्रांनो, याचं फॉर्म्युलेशन जे आहे ते ऑल डिस्पोजेबल ग्रॅन्युलस हे याचं फॉर्म्युलेशन आहे. WDG म्हणजे फॉर्म्युलेशन जे आहे ते ठोस ग्रॅन्युलस असतात जे पाण्यात विरघळून सस्पेन्शन तयार करतात. हे मिश्रण आणि अनुप्रयोगासाठी सोयीस्कर असतात आणि सक्रिय घटकांचे अचूक नियंत्रण प्रदान करतात. यानंतर आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या कीटकींवर आपण हे वापरू शकतो. तर लॅपिडोप्टेरा कीटक जे आहेत, मोथ आहे, फुलपाखरू यांच्या आळ्या, सुकणारे कीटक, सकिंग पेस्ट जे आहेत, ॲपिड्स, व्हाईट फ्लाय, थ्रिप्स आणि विशेषतः एकत्रित कीटक व्यवस्थापनासाठी हे जे विलेक्टिंग जे इन्सेक्टिसाईड आहे ते प्रभावी असते. त्यामुळे आपण याचा उपयोग या बऱ्याचशा पिकांमध्ये आपण या ॲपिड्स, व्हाईट फ्लाय, थ्रिप्स हे जे कीटक आहेत या कंट्रोल करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तर यानंतर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात इसाबियनची थोडक्यात माहिती. इसाबियन जे आहे ते एक बायोस्टिम्युलंट आहे ज्यामध्ये अमोनियम अमिनो ॲसिड्स असतात आणि पॉलिसॅकराइड्स असतात. तर मित्रांनो, हे झाले इसाबियन यातील सक्रिय घटक. यानंतर आपण जाणून घेऊयात याची क्रियाशीलता म्हणजे त्याचे फायदे काय काय आहेत. तर वनस्पतीच्या वाढीला वनस्पतीची जी वाढ आहे त्याला उत्तेजना मिळते. त्यानंतर ताण कमी करतो, वाढ वाढवणे, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीची सक्रियता वाढवणे, शोषण घेणे, सेल्युलर प्रक्रिया करणे, नंतर हार्मोनल संतुलन ठेवणे. म्हणजे मित्रांनो, याचा उपयोग आपण इसाबियन जे आहे त्याचा उपयोग आपण बऱ्याचशा गोष्टींसाठी करू शकतो. हे एक बायोस्टिम्युलंट आहे. याचा खूप सारा फायदा आपल्या पिकासाठी आपण योग्य प्रमाणात वापरल्यावर याचा फायदा खूप प्रमाणात होऊ शकतो. तर मित्रांनो, हे झाले याची क्रियाशीलता. यानंतर आपण जाणून घेणार इसाबियन आपण कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो. तर प्रथम जे आहे ते भाजीपाला म्हणजे टोमॅटो, मिरची, काकडी अशा भाजीपाला पिकांमध्ये आपण वापरू शकतो. त्यानंतर फळांमध्ये सफरचंद, द्राक्ष, थ्रिप्स, गहूमध्ये मका, बार्ली आणि तेल साधने म्हणजे सोयाबीन या पिकामध्ये सुद्धा आपण हे इसाबियन बायोस्टिम्युलंट वापरू शकतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा. जसे